माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्णवला वाईट स्वप्न पडलेलं असतं. त्याला अंजलीची काळजी वाटत असते. यासाठी अर्णव पहाटे लवकरच उठून आता अंजलीच्या रूममध्ये अंजलीला भेटायला म्हणून आलेला असतो. पण त्याच वेळेला अंजली पाठ फिरवून तिथं उभी असते. राकेश दार उघडतो आणि अर्णव म्हणत असतो की ताई, तू ठीक तर आहेस ना? त्यावर आता अर्णववर इकडे असणारी अंजली ओरडू लागते आणि तू इथे का आला आहेस? तुझा आणि माझा काही संबंध नाही, तू इथून जा, असं बोलून त्याला तिकडनं जायला सांगत असते. पण अर्णव काही जायला तयार नसतो. अर्णव अंजलीला म्हणत असतो, ताई तू ठीक तर आहेस ना? मला वाईट स्वप्न पडलं होतं. इकडे राकेशही अर्णवला चिडवत असतो, तुझ्या बहिणीला तुला नजरेसमोरही उभं करायचं नाही आहे, म्हणूनच तर ती तुला हकलून देते. तुला कळत नाही आहे का? निक रे निक, असं मुद्दामूनच ना आता राकेश अर्णवला हळूच बोलत असतो. तर दुसरीकडे अंजलीही म्हणत असते की काल जे घडलं त्यापेक्षा तर एवढं खतरनाक असं स्वप्न पडलंच नसेल, बरोबर ना? निघ तू इकडनं, असं अंजली सांगत असते. दुसरीकडे राकेश अर्णवला म्हणत असतो की काय मग, स्वप्नामध्ये काय आलं होतं? मी तुझ्या बहिणीचा खून करतोय की आणखीन काही? असं म्हटल्यानंतर अर्णवला राग येतो. अर्णव जोरातच शटाप करून ओरडतो. त्यावर अंजली म्हणते की अर्णव बस झालं, निघ आता इकडनं. त्याबरोबर नाटक करत आता राकेश त्याच्यासमोर हात जोडतो आणि त्याला म्हणतो की नको अंजलीला त्रास देऊ, आणि असं बोलून दार लावून घेतो. तर दुसरीकडे अर्णव हा बाहेर उभा असतो. तर राकेशने आता खोलीचं दार लावून घेतलेलं असतं. त्याला आता असं वाटत असतं की अंजली जेवढा वेळ अर्णवशी बोलत नाही आहे ना, तेवढं आपल्यासाठी चांगलं आहे. तर दुसरीकडे आता अर्णव बाहेरच थांबलेला असताना ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी अर्णवला सावरू लागते. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, काय होतंय तुम्हाला? त्रास होतोय का? कळतंय मला, तुम्हाला होणारा त्रास मला जाणवतोय. आणि त्याच वेळेला आता अर्णवला ईश्वरी सावरत असते आणि ती आता त्याला धरून कसंबसं रूममध्ये घेऊन जात असते. तिलाही जमत नसतं. काल रात्री तिनेही काहीच खाल्लेलं नसतं आणि त्यामुळे तिला खूप जास्त त्रास होत असतो. तरीसुद्धा ती कसंबसं त्याला घेऊन जायचा प्रयत्न आता करत असते. जेव्हा ती आता त्याला घेऊन जाते ना, तेव्हा रूममध्ये घेऊन गेल्यानंतर फ्रेश वगैरे अर्णव झालेला असतो आणि ईश्वरीही फ्रेश होते. ईश्वरीने आता अर्णवसाठी नाश्ता आणलेला असतो आणि त्याला ती नाश्ता देत असते. अर्णव म्हणत असतो की मला काहीच नको आहे. ईश्वरी म्हणते की तुमच्यासाठी इंदोरी पोहे केले आहेत स्पेशल, खाऊन घ्या ना, असं काय करताय? त्यावर अर्णव म्हणतो की नाही, जोपर्यंत ताई काही खात नाही तोपर्यंत मीही काही खाणार नाही, मलाही काही नको आहे, असं देखील डायरेक्टच अर्णवने आता ईश्वरीला म्हटलेलं असतं. ईश्वरी स्वतःच्या हातानं अर्णवला भरवायचा प्रयत्न करत असते, तरीसुद्धा अर्णव तिला नाहीच म्हणतो. मग ईश्वरीला समजत नसतं की काय करावं, अर्णवला कसं हे करावं, कारण तिलाही वाटत असतं की अर्णवने छान मोकळं व्हावं, बोलावं, पण अर्णव काही बोलत नसतो. त्यामुळे ईश्वरी आता टेन्शनमध्ये आलेली असते. तिला कळत नसतं की काय करावं ते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की ईश्वरी अर्णव खात नाही आहे, म्हणूनच ती आता ते सगळं काही खायला घेऊन जायला निघते इथे असणाऱ्या या अंजलीकडे. म्हणजे तिला असं वाटतं की निदान अर्णवने खाल्लं नाही आहे, अंजलीने खाल्लं तर अर्णव नक्कीच खाईल, ही आशा तिला असते. आणि म्हणूनच ती आता पोह्यांची प्लेट घेऊन अंजलीकडे जायचं ठरवते. दुसरीकडे आधीच अंजलीला मनामध्ये काहीतरी भरवायला वल्लरी आलेलीच असते. वल्लरी भांडणं मिटवायची सोडून अजूनच भांडणं करत असते. म्हणजेच काय, तर तुझ्या जागी मी असली असती ना, तर कधीच मी माझ्या नवऱ्याला घेऊन बाहेर पडले असते, पण तू तर या घरात तरी राहिलीस, कारण आहे ना तुला अर्णवबद्दल खूप काही वाटतं. पण बघितलंस का, आपल्या अर्णवमध्ये सुद्धा या मुलीमुळे किती बदल झालेत. आता मला सांग, कलाकार जी आहे ती खरं तर ईश्वरीचीच मैत्रीण आहे ना, मग तिच्या मैत्रिणीला आपले जावईबापू कसे ओळखणार हे सुद्धा साधं कळत नाही आहे का? आणि तिने डायरेक्ट आपल्या जावईबापूंवर आरोप केलेत. मी असले असते ना तर हे सगळं सहनही केलं नसतं. तुझ्यासारखी आहे म्हणून तू सहन केलंस बाबा. मग आता राकेशही यामध्ये पाणी टाकत असतो आणि म्हणत असतो की हो, खरंच ना,
ती शलाका तिचा आणि माझा काय संबंध येतो, जो की अर्णवने आणि ईश्वरीने आमच्या दोघांचे संबंध आहेत आणि मीच तिच्याबरोबर होतो आणि तिचा खूनही मीच केलाय, असं काहीसं बोलत असतात. म्हणजे मला ना कधी कधी कळत नाही ग अंजली, आपल्या बाळाचं ना भविष्य धोक्यात आहे बघ. म्हणजे बघ तू, आपलं बाळ जे आहे ते किती बिचारा आहे. त्याला असंच वाटत असेल ना की त्याचे बाबा खुनी वगैरे आहेत म्हणून. बघतेस का तू कसं घडतंय हे सगळं. तेवढ्यातच ईश्वरी तिथे आलेली असते आणि तिने अंजलीसाठी पोहे आणलेले असतात. पण आता अंजली तिच्या हातून काही घ्यायला तयार नसते. ती तिला म्हणते की मला काहीसुद्धा नको आहे. मग ईश्वरी फोर्स करत असते आणि म्हणत असते की अंजलीताई, प्लीज जीवनावर राग काढू नका. तुम्ही खाल्लं नाही आहे, अर्णव सरांनीही काहीच खाल्लं नाही आहे, प्लीज असं करू नका. मग तू त्याचं काय मला सांगत बसली आहेस, त्याचं मला काही सांगू नको. हे सुद्धा काल रात्रीपासून उपाशीच आहेत की, यांनी तरी कुठे काय खाल्लं आहे, आम्ही कोणीच खाल्लेलं नाही आहे. मग ईश्वरी म्हणत असते की हो अंजलीताई, मला कळतंय, मी तुम्हाला तेच सांगते, तुम्ही जोपर्यंत खात नाही तोपर्यंत अर्णव सर खाणार नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगते थोडं तरी खाऊन घ्या. मग आता अंजली म्हणत असते की मला ना तू काही सांगू नको, मला तुझं काही ऐकायचं नाही आहे, मला काहीसुद्धा नको आहे, माझं मी बघेन आणि तुला जायचं आहे ना तर हे घेऊन जा, मी काही खाणार नाही आहे, असं देखील आता अंजली सांगून टाकते. ईश्वरी आता म्हणत असते की असं करू नका, पण आता जर तिला खायचं नसेल तर आपण तिला का फोर्स करायचा, असा विचार देखील ना इथे असणारा हा राकेश करत असतो. आणि राकेश आता ईश्वरीला म्हणतो की ईश्वरीजी असू दे, राहू दे, तुम्ही नका हे करू, फोर्स करू, मी एक काम करतो, बाहेर कुत्रे आहेत त्यांना मी देऊन येतो, असंही आता म्हटलं जातं. बाहेरच्या कुत्र्यांना आता ते पोहे द्यायला जात असतो, म्हणूनच ईश्वरीला राग येतो. अंजलीही त्यावर काहीच बोलत नसते, ती शांत असते. आणि ह्या सगळ्यामध्ये मामीला आनंद होतो. ईश्वरी बाहेर येते तेव्हा मामी तिथे येते आणि मामी ईश्वरीला चिडवू लागते आणि ईश्वरीला म्हणत असते की कोणाचा तरी आवडीचं सगळीच जण ताव मारून खायचे, जेवणाचं कौतुक करायचे, पण आज तीच लोक तुझ्याकडे बघतही नाही आहेत, तुझं जेवणही त्यांना नको आहे. बघितलंस का आताही काय झालं, तू केलेलं जेवण बाहेर कुत्र्याला द्यायला गेलेत, म्हणजे तुझी किंमत कळली का काय आहे ती, असंही आता म्हटलं जातं. त्यावर ईश्वरी म्हणत असते की तुम्ही मला सांगू नका माझं काय आहे ते, आणि माझं ना मी बघून घेईन, आधी तुमचं बघा तुम्हाला कसं सांभाळता येईल ते. साधं तुमचा मुलगा आणि तुमचा नवरा दोघंही जण जर तुमचे नाहीच झाले तर तुम्ही काय मला सांगणार आहात कशी नाती जपायची, आणि हे सगळं काही माझ्या परीने ना मला जितकी नाती जपता येतील ना तितकी मी जपेन, पण तुम्ही मला सांगायला येऊ नका, कारण स्वतःच बघा ना किती माती खाता येते, स्वतःलाच जर नाती जपता येत नाहीत आणि मला शिकवतायत. ईश्वरी आता वल्लरीला बोलून सुनावू लागते. वल्लरी आता शांत बसते, कारण वल्लरीकडे पर्याय नव्हता. ईश्वरी तिला बोट दाखवून सुनावते आणि मग आता तिकडनं रागाने निघून जाते. आता जेव्हा ती तिकडनं गेलेली असते तेव्हा मात्र आता कळत नसतं इकडे वल्लरीला की काय करावं. कालची पोरगी आपल्याला येऊन सुनावून जाते, डायरेक्ट आपला अपमान करते, हे सगळं ना ह्या नवऱ्यामुळे होते, म्हणजेच मामा तिला मान देत नसतो आणि त्यामुळे ईश्वरीही तिची काहीच किंमत करत नसते. ईश्वरीला असं वाटत असतं की या वल्लरीचं काय ऐकायचं, म्हणूनच तिने आता मामीला चांगलाच टोला लगावलेला असतो आणि त्यानंतर ती किचनमध्ये जात असते, पण तिला ना चक्कर येत असते, कारण तिने कालपासून काहीच खाल्लेलं नसतं. अर्णव अंजली उपाशी आहेत म्हणून तीही उपाशी राहिलेली असते. दुसरीकडे आता नमू ही असते. नमूला आई विचारत असते की अगं कालचं डोहाळे जेवण कसं झालं, काय झालं, मला तू काहीच सांगितलं नाहीस. त्यावर ईश्वरी होती का ठीक, ती बरी तर आहे ना, हे सुद्धा आता सुप्रिया नम्रताला विचारत असते. त्यावर नम्रता सुप्रियाला सांगते की अगं आई, आम्ही काल तर गेलो होतो, पण तुला माहिती आहे का अंजलीताईंचं डोहाळे जेवण सुरूच नव्हतं झालं, कारण का ईश्वरी आणि अर्णव दोघंही आले नव्हते. ते दोघंही जण पुण्याला कोणत्या तरी त्यांच्या मित्राचं ॲक्सिडेंट
ॲक्सिडेंट झालं ना तिथे गेले होते. मग अंजलीताईसुद्धा हट्ट धरून होत्या की जोपर्यंत अर्णव आणि इशू येत नाही तोपर्यंत त्या काही डोहाळे जेवणाला सुरुवात करणार नाही. त्यामुळे मी इथे आली तोपर्यंत काही डोहाळे जेवणाला सुरुवातच झाली नव्हती असंही आता म्हटलं जातं. दुसरीकडे आता सुप्रियाला ईश्वरीची काळजी असते हे सरळ सरळ सुप्रियाच्या बोलण्यातनं दिसत असतं. सुप्रिया जेव्हा कारण काढून तिकडनं जाते तेव्हा मात्र नम्रताला डाऊट येतो आणि ती विचार करत असते की आईला नेहमीच का इशूची एवढी काळजी वाटत असते असा विचार ना आता ती करत असते. दुसरीकडे राकेश कुत्र्यांना खाऊ घालायला आलेला असतो पण कुत्र्यांना तो काही खायला देत नाही. त्याला भूक लागलेली असते आणि म्हणून तो स्वतःच आता बाहेर येऊन ते पोहे खात असतो आणि तेवढ्यातच ईश्वरी बघते. ईश्वरी म्हणते अच्छा हा कुत्रा आहे तर म्हणजे इथं येऊन तुम्हाला खायचं होतं, लाज वाटत नाही. मग ईश्वरीला आता राकेश म्हणत असतो अगं निदान एकट्यात असताना तरी माझ्याशी नीट बोलत जा कारण मी तुझा आशिक आहे. तुझा नवरा तर तुला मानही देत नाही, किंमतही देत नाही. निदान हा आशिक तरी तो तुझं कौतुक करतो तर या आशिकचं सुद्धा तुला ऐकायचं नाही आहे का? मस्त पोहे केलेस बघ, बरं वाटलं. अरे मूर्ख माणसा, आतमध्ये सांगून आलास की कुत्र्याला खाऊ घालतोयस म्हणजे तू सुद्धा आमचा पाळलेला कुत्राच आहेस तर लायकी नसलेला रस्त्यावरचा. ते रस्त्यावर कसे कुत्रे फिरत असतात तसाच तू रस्त्यावरचा कुत्रा आहेस असं देखील ईश्वरी आता राकेशला म्हणून टोमणे मारत असते. त्यावर राकेश आता ईश्वरीकडे पाहतच राहतो आणि ईश्वरीला म्हणतो अगं माझ्याशी थोडं तरी गोड बोल, तुझ्या हातचे निदान इंदोरी पोहे तरी खायला भेटतायत ना, मला बरं वाटतंय बघ. असं बोलून आता मुद्दामूनच तो ते पोहे तिच्यासमोर खायला सुरुवात करतो. ईश्वरीला या सगळ्याचा खूप जास्त राग येत असतो पण ईश्वरीला माहिती आहे की हे सुद्धा भटक्या कुत्र्यावानीच आहे, ह्याच्यासोबत बोलून आपल्याला काहीच उपयोग नाही आहे, आपली एनर्जी वेस्ट आहे असाही विचार करते ईश्वरी आणि तिकडनं ती आतमध्ये जाते. किचनमध्ये गेल्यानंतर ईश्वरी विचार करते की आपण काही खाल्लेलं नाही आहे, अर्णवने खाल्लेलं नाही आहे त्यामुळे मला चक्कर येते. म्हणूनच ती आता पटकन एक ग्लास पाणी पिऊन घेते. पण ती आता विचार करते की निदान अर्णवला तरी बघायला हवं, अर्णवला बोलतं करायला हवं, ते सुद्धा काही खातायत का बघते. म्हणूनच आता ईश्वरी पाणी वगैरे पिते स्वतः आणि किचनमधून डायरेक्ट रूममध्ये जायला निघते. रूममध्ये अर्णव विचार करत बसलेला असतो. तेवढ्यातच ईश्वरी तिथे येते आणि ईश्वरी डोकं दुखत आहे का असं अर्णवला विचारते. डोकं दुखत असेल तर गोळी घ्या अर्णवला ती सांगत असते. तर अर्णव म्हणत असतो की मी ऑलरेडी गोळी घेतली आहे पण डोकं दुखायचं काही थांबलेलं नाही आहे असं देखील अर्णव आता म्हणत असतो. त्यावर ईश्वरी म्हणत असते की नका काळजी करू, सगळ्या काही गोष्टी ठीक होतील. मग अंजलीताईनं खाल्लं का? मग आता अर्णवला ईश्वरी सांगते की नाही, अंजलीताईंना मी खायला घेऊन गेले होते पण त्या नाही म्हणाल्या, त्यांना आता भूक नाही आहे. मग जोपर्यंत ताई काही खात नाही तोपर्यंत मीही काही खाणार नाही असं अर्णवही म्हणतो. त्याच वेळेला त्याचं डोकं खूप जास्त दुखत असतं, गोळी खाऊनही त्याचं डोकं दुखायचं थांबत नसतं. म्हणून ईश्वरी म्हणते की या इथे बसा, मी तुम्हाला चांगलं चंपी करून देते. आणि असं बोलून ईश्वरी आता अर्णवच्या डोक्याला तेल वगैरे लावून देत असते, तेल मॉलिश करत असते. आणि त्याच वेळेला ईश्वरी अर्णवला आता व्यवस्थितपणे सावरत असते आणि त्याला म्हणत असते की तुम्ही काळजी करू नका, मला माहिती आहे तुम्हाला अंजलीताईंबद्दल काळजी वाटते पण मला माहिती आहे ना अंजलीताई आणि तुमच्यामध्ये ही भांडणं जास्त दिवस टिकणार नाहीत. तुम्ही लवकरच एक बहीण भाऊ म्हणून एकत्र येणारच आहे मला माहिती आहे. पण आपल्यालासुद्धा अंजलीताईंना मस्का लावायचा थांबवायचा नाही आहे. आपणही त्यांना काही ना काही विचारत राहूया, बोलत राहूया. अंजलीताई लवकरच आपल्याशी बोलतील असं देखील ईश्वरी अर्णवला सांगत असते आणि त्याला एकदम सपोर्ट करत असते. त्याच वेळेला अर्णवला आठवतं की तो याआधीसुद्धा ईश्वरीच्या मांडीवर झोपला होता, जसं काल रात्रभर तो ईश्वरीच्या मांडीवर झोपला होता. मग अर्णव तिला म्हणतो की काल रात्रभर मी असाच झोपलो होतो, तुलाही नीट झोपता आलं नाही, अवघडल्यासारखं झालं असेल ना. त्यावर ईश्वरी म्हणते की आपली एखादी व्यक्ती जवळची असेल ना तर त्या व्यक्तीसाठी आपण काही करतो, तसंच मीही तुमच्यासाठी केलेलं आहे. आणि मग अर्णवलाही ती म्हणते की माझ्या वेळेला जर गरज लागली तर तुम्हीही माझ्यासाठी तसंच कराल ना. त्यावर ईश्वरीचं मनापासून अर्णववर प्रेम असतं आणि
आणि एखाद्या व्यक्तीवर जर आपण मनापासून प्रेम करत असलो तर त्या व्यक्तीसाठी आपल्याला काही करायची एकदमच ताकद आलेली असते. तशी ईश्वरीलाही झालेली होती, म्हणून ईश्वरी अर्णवसाठी हे सगळं काही करत होती. मग ती उलट प्रश्न अर्णवलाही करत असते की तुम्हीही माझ्यासाठी कराल ना. तेवढ्यातच ना आजीने खालून अर्णवला आवाज दिलेला असतो. अर्णवला आवाज दिल्याबरोबर अर्णव म्हणतो की हो आजी, आलो मी. मग आता ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण आजीचा आवाज ऐकून पटकीने खाली जायला निघतात, कारण आजीने आवाज दिलाय म्हटल्यावर काहीतरी इमर्जन्सी असेल असंच अर्णवला वाटतं. म्हणून अर्णव आणि ईश्वरी दोघंही जण लगेचच खाली जातात. मग आता आजीने कशाला आवाज दिला आहे हे बघण्यासाठी. तर दुसरीकडे अर्णव आणि ईश्वरी खाली येतात तेव्हा अर्णवच्या ऑफिसमधून सात्विकाचीच म्हणजे अर्णवच्या आईची जी मशीन असते, शिलाई मशीन, ती घरी आणलेली असते आणि ते सुद्धा ईश्वरीच्या सांगण्यावरनं. आता ते शिलाई मशीन देत असतात आणि म्हणतात की मॅडमने मागवली होती म्हणून आणली, सर आम्ही येतो. ईश्वरी म्हणते आता आलाच आहात तर जरा चहा कॉफी काहीतरी घेऊन जा ना. तर नाही कामं खूप पेंडिंग आहेत मॅडम, सॉरी पण आम्हाला जावं लागेल असं देखील आता ते म्हणतात आणि लगेचच तिकडनं जायला निघतात. अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की आईची आठवण म्हणून मी ऑफिसमध्ये ठेवली होती ही मशीन, ती इथे का मागवली. त्यावर ईश्वरी अर्णवला सांगत असते की ही मशीन मी याच कारणासाठी मागवली आहे की आपल्याला ना अंजलीताईंचं मन वळवायचं असेल तर अंजलीताईंसाठी स्पेशल असे जे काही कपडे आहेत म्हणजे बाळासाठी अंजलीताईंच्या, आपण ते कपडे स्वतः बनवायचे आणि अंजलीताईंना द्यायचे. मग अंजलीताईंचा राग आपल्यावरनं निघून जाईल बघा. असं केल्यावर सगळ्या काही गोष्टी होतील. बाळांची टोपरी, त्याचसोबत झबले, हे सगळं काही आपण बनवूया असं देखील ईश्वरी आता अर्णवला सांगू लागते. अर्णवला सुद्धा ईश्वरीची आयडिया खूप जास्त आवडते आणि मग तोही ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरीला म्हणत असतो की मला ही कल्पना आवडली आहे. मग दोघंही जण आता तिथेच ईश्वरी आणि अर्णव हे अंजलीच्या बाळासाठी कपडे शिवायला तयार होतात. पण ईश्वरीला अर्णव म्हणत असतो की मला हे काही मशीन वगैरे चालवता येणार नाही. त्यावर अर्णवला ईश्वरी सांगत असते की ठीक आहे ना, मी तुम्हाला सांगते कसं सगळं काही करायचं आहे, मग तर तुम्ही मला हेल्प करालच ना. म्हणजे तुम्ही मला डिझाईन करून द्या आणि मी एक सो एक बढिया असे कपडे शिवते. ही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. अर्णवला ही कल्पना आवडते. मग आता त्यांचे कपडे शिवायची तयारी सुरू होते. म्हणजेच काय तर ईश्वरीने आयडिया दिलेली असते तसं अर्णव एक एक करून आता तिला डिझाईन कट करून देतो. मग ईश्वरी त्या पद्धतीने कपडे शिवायला घेते आणि ह्या सगळ्यामध्ये ना अर्णव आणि ईश्वरीमध्ये जो काही अबोला असतो ना तो सुद्धा दूर होतो. दोघंही जण एकदमच एकरूप झालेले असतात आणि एकत्र येऊन आता हे कपडे वगैरे सगळं काही शिवत असतात. जेव्हा हे कपडे वगैरे शिवतात ना तेव्हा अंजली आणि त्याचसोबत राकेशही आता खाली येऊन बसायची तयारीतच असतात. अर्णवने ईश्वरीसाठी खूप छान असं सगळं काही केलेलं असतं आणि त्यामुळे ईश्वरी ही खूप जास्त खुश असते. ईश्वरी म्हणत असते की जमतंय अर्णव सर तुम्हाला, मला पण जमायला लागले. आपण ना छान छान असे कपडे लहान बाळासाठी शिवूया. मग त्यांचं आधी ठरलेलं असतं की छान असा फ्रॉक बनवायचा म्हणजे फ्रॉक शिवायचा. फ्रॉक शिवलं तर आपण त्या अंजलीताईंना छान असं सरप्राईज देऊया असं काहीसं त्यांचं ठरलेलं असतं आणि त्यासाठी त्यांनी आता पूर्ण तयारी केलेली असते. ईश्वरीकडे अर्णव पाहत असतो तर ईश्वरीला खूप जास्त असं लाजू वाटत असतं. म्हणजे ईश्वरी आता लाजत असते अक्षरशः. मग अर्णवही तिच्याकडे बघतो आणि तिच्याकडे बघून हसू लागतो. त्यानंतर ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण का होईना या निमित्ताने एकत्र आलेले असतात. ईश्वरीने अर्णवच्या याच्यानुसार छान असा एक फ्रॉक शिवलेला असतो आणि तो सुद्धा लहान बाळाचा असतो. खास करून अंजलीच्या बाळासाठी हा फ्रॉक शिवलेला असतो. मग आता ते दोघंही जण असे एकमेकांमध्ये गुंततात ना की त्यांनाही भान नसतं. समोर आता राकेश आणि त्याचसोबत अंजली येऊन बसतात. तर त्याच वेळेला राकेश अंजलीच्या मनामध्ये अजूनच विष घालवायचा प्रयत्न करत असतो. तो समोर ईश्वरी आणि अर्णवला एकत्र पाहतो आणि त्याचा
खूप जास्त त्याला राग येत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की ईश्वरी ही आपली आहे आणि आपलीच राहायला हवी. पण आता जरी अर्णवची होत असेल तर तिला कसं होऊ द्यायचं नाही, अंजलीला भडकवायचं. अर्णव आणि अंजलीमध्ये जी काही फूट पडली आहे ती तशीच पडून द्यायची, असा विचार ना राकेश करत असतो. ईश्वरीने हा फ्रॉक तर शिवलेला असतो आणि ती अर्णवला दाखवते. अर्णवलाही तो फ्रॉक खूप जास्त आवडतो. अर्णव तो हातात फ्रॉक घेतो आणि तो एकटक बघत असतो, कारण तो फ्रॉक त्याच्या भाचीसाठी स्पेशली त्याने बनवलेला असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरी म्हणत असते की आता तुम्हीच अंजलीताईंना देता का हा फ्रॉक. ईश्वरीला अर्णव म्हणतो की मी एकटा नाही, तूही माझ्यासोबत चल. मग ईश्वरी आणि अर्णव दोघंही जण अंजलीकडे जातात आणि अंजलीला म्हणतात की हे बघा ना ताई, तुमच्यासाठी खास असा आपल्या बाळासाठी फ्रॉक शिवला आहे. अर्णव सरांनी किती छान आहे ना, बघा ना. पण अंजली म्हणत असते की मला ना काहीच नको आहे ना, मला काही बघायचं आहे, मला कोणताही फोर्स करू नका प्लीज, असंही आता म्हटलं जात असतं. जेव्हा आता या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र अर्णव हा ईश्वरीकडे बघत असतो. ईश्वरी विचार करते की आता एवढा छान फ्रॉक शिवला आहे तरीसुद्धा अंजलीताई हा फ्रॉक घेत नाही आहेत. मग अंजली म्हणत असते की हे सगळं आत्ताच कशाला, उगाच आहे ना मला मस्का लावायचा, माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नका, मला नाही बोलायचं आहे तुमच्याशी आणि हा फ्रॉक वगैरेसुद्धा मला बघायचा नाही आहे, असं देखील अंजली आता ईश्वरीला सांगते. आणि तिनं शिवलेला तो फ्रॉकसुद्धा बघायला ती नकार देते. त्यामुळे आता ईश्वरी टेन्शनमध्ये आलेली असते. ईश्वरीला कळत नसतं की अंजलीचा राग कसा घालवायचा. पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतं की अर्णव अंजलीशी बोलायचा प्रयत्न करत असतो, पण अंजलीने ठरवलेलंच असतं की अर्णवसोबत बोलायचं नाही म्हणजे नाही, आणि म्हणूनच ती आता या सगळ्याबद्दल नकार देते. आता अर्णव खूप जास्त हतबल झालेला असतो. तर दुसरीकडे अंजलीने राकेशने सांगितले म्हणून जेवलेली असते, म्हणून अर्णवला बरं वाटतं. अर्णव म्हणतो की ताई थँक्यू, तू जेवून घेतलंस म्हणून, मला तुझी काळजी वाटत होती. तर अंजली म्हणत असते की मी तुझ्यासाठी नाही तर यांच्यासाठी जेवलेली आहे, असं देखील ती आता सांगू लागते. त्यावर अर्णवला वाईट वाटतं. अर्णव रूममध्ये जाऊन खूप जास्त रडत असतो. तर ईश्वरी त्याला सावरते आणि ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला प्रॉमिस करते, मी तुम्हाला आणि अंजलीताईंना पुन्हा एकदा एकत्र आणेन, हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे, असं बोलल्यानंतर अर्णव ईश्वरीकडे पाहतच राहतो. मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.